वेशभूषर रोहन फाटक ज्ञानाचा संदेश देणारे न्यूक्लिअर रिएक्टरची माहिती विज्ञान दूत बनून येणारे अणुऊर्जा विज्ञान संशोधन नवी दिशा आम्हा द्या ज्ञानदीप विद्यालय परिवाराचे सस्नेह वंदन घ्या. संशोधन केंद्र ही एक भारतातील प्रमुख बहुशाखीय अणुसंशोधन संस्था आहे. हिचे मुख्यालय मुंबईतील ट्रॉम्बे येथे आहे. 1954 मध्ये डॉक्टर होमी जहांगीर बाबा यांनी स्थापन केलेले हे केंद्र आहे. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमासाठी संशोधन आणि विकासाचा कणा म्हणून काम करते. रेडिओ रिएक्टर ही एक अशी यंत्रणा आहे जिथे अणुविभाजनाची प्रक्रिया नियंत्रित केली जाते. प्रत्येक म्हणजे अल्फा बीटा गामा हे प्रत्येक तुम्ही बघितले की कॅरेक्टर्स वेगळे कोण जास्त भेटू शकतो, कोण जास्त आयोनाइज करू शकतो, बरोबर. तर प्रत्येकाचे वेगळे उपयोग आहे. तर त्यांना एकदम व्यवस्थित सुरक्षितपणे जर आपण त्यांचा वापर केला तर ते आपल्याला खूप फायदेशीर ठरतात. तर पहिला मेन सर्वात त्याचा वापर म्हणजे ऊर्जा. तर आपले हे होमी बाबा आहेत, हे भारतीय अणु म्हणजे इज कॉल्ड एज द फादर ऑफ न्यूक्लिअर पॉवर. तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं की देर इज नो पॉवर ॲज पॉसिबल. म्हणजे जर आपल्याकडे ऊर्जाच नसेल, कोणत्या पण कंट्रीकडे कोणत्या पण देशामध्ये जर ऊर्जा नसेल तर ती कंट्री तळागाळाशी पकडतो. ज्याच्याकडे सर्वात जास्त ऊर्जा, आता युनायटेड स्टेट्स तो पूर्ण राज्य करतो. म्हणजे बघितलं असेल तुम्ही आता वॉरमध्ये, तो म्हणेल की पूर्व दिशा. तो का करतो? ऊर्जा त्याच्याकडे सर्वात जास्त आहे. ज्याच्याकडे ऊर्जा जास्त त्याला आपण प्रगत देश म्हणतो. तर तसं आपण भारत अजून प्रगत झालेलं नाही. माझ्या शाळेचे नाव ज्ञानदीप विद्यालय. मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. आज दिनांक 3 जुलै 2026. तर आज आमच्या शाळेत BARC चे कार्यक्रम झाला आहे. तर न्यूक्लिअर सायन्स अँड ॲप्लिकेशन ऑफ रेडिओटॉप्स ह्या टीमने आम्हाला माहिती दिली. आणि हा सर आले, मला खूप छान वाटतं. आणि सर आले, त्यांनी खूप छान आम्हाला लेक्चर दिले, प्रश्न विचारले, त्याच्यावर गिफ्ट दिले. त्यांच्यासाठी खूप जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे. आम्ही अध्यक्ष म्हणून निवडलं कारण त्यामुळे ॲक्च्युली शाळेचा परिचय होईल आणि तुम्हाला पुढे विज्ञानाचं कार्य करता येईल. ओके, माहिती मिळणार आहे वर्कशॉपमध्ये. आणि मी पण तुमच्यासारखा विद्यार्थी आहे बरं का. मला अजून शिकायला आवडतं. तुम्ही छान छान प्रयोग करून दाखवेन तुम्हाला. आणि मी स्वतः माझी प्रयोगशाळा घेऊन मांडली म्हणजे मोबाईल आहे. आणि मी 2.5-3 तासाचा अतिशय उत्तम असा प्रयोगाचा कार्यक्रम तुमच्यासाठी मी सादर करेन. प्रत्येक प्रयोग जादूचा प्रयोग पण जादू नाही, त्यातनं विज्ञान सांगतो मी. मला केव्हाही सांगा, मी
कालचा आज संपला, प्रभा उद्याची दिसली रे. दिवस कालचा आज संपला, प्रभा उद्याची दिसली रे. विज्ञानाचे युग हे आले चला, स्वागता सामोरे. विज्ञानाचे युग हे आले चला, स्वागता सामोरे.